हे काय तेल किती ml घेतो? 500 ml घेतो. गुड. तुम्ही रोज दूध पीत असाल तर आत्ताच सावधान व्हा, कारण तुम्ही जे दूध पिताय ते विष तर नाही ना. आम्ही असं का सांगतोय असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडला असेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडे गावात पाम तेलापासून भेसळयुक्त दुधाची निर्मिती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अन्न व औषध प्रशासन विभागाने या गोरखधंद्याचा पर्दाफाश केलाय. भवरखेडे येथे संशयित आरोपी सोमनाथ माळी हा पाम तेलापासून भेसळयुक्त दूध बनवत होता. पामतेल दुधात मिसळून फॅट वाढवला जात होता. आरोपी सोमनाथ हे दूध कसं बनवत होता आणि ते कोणत्या डेअरीत विकत होता तेही एकदा पहा. आता काय काय करतोस ते बोल. हे काय आहे? हे काय तेल किती ml घेतो? 500 ml घेतो. अच्छा, दिवसाला किती लिटर बनवतोस तू असं? काही वर्ष एवढंच एवढंच म्हणजे किती? 40 लिटर 40 लिटर नाही राहत. ते बाहेर कॅन काउंट करतो का? ते दूध येईल ते हा, किती लिटर दूध आहे? 200 लिटर 200 लिटर. 200 लिटरला लागणारं तू हे सगळं तयार करतो है ना. 200 लिटर प्रत्येकी 2 40 50 लिटर मिश्रण तयार करतो. आरोपी सोमनाथला यापूर्वी देखील अशा प्रकारे भेसळयुक्त दूध बनवताना पकडण्यात आलं होतं. त्या गुन्ह्यात तो जामिनावर सुटलेला होता. आता पुन्हा त्याच्यावर अशा प्रकारचा दुसरा गुन्हा दाखल झालाय. ही कारवाई झाली तेव्हा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देऊन तो पळून गेलाय. तो काय करायचा की काही दूध 700 ml दूध गाईचं घ्यायचा, त्याच्यामध्ये एक अर्धा लिटर तेल टाकायचा आणि त्याला मिक्सरमध्ये हाय RPMवरती इमल्शन फॉर्ममध्ये तो बनवायचा आणि अशा रीतीनं ते एक प्रकारे दुधासारखंच दिसतं. ते त्याच्यामध्ये फेस वगैरे येतो, त्याला साय आल्यासारखे वाटते आणि मग तो ते दुधात ॲड करायचा. घटनास्थळी जो काही त्यांनी दूध तयार केलेलं होतं ते सर्व आपण त्याच ठिकाणी त्यांच्या संमतीनं ते नष्ट केलेलं आहे. धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये आपण 207/26 BNSSचे कलम 274, 275, 318 नुसार आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे. ही जी रेड होती ही अन्न व सुरक्षेच्या अधिकाऱ्यांनी केलेली होती आणि नंतर त्यांनी FIR पोलीस स्टेशनला दिलेला आहे. याच्यामध्ये एक मोडच अशी आहे की पाम ऑइल संबंधित जो आरोपी आहे त्याचं नाव आहे सोमनाथ माळी, हा त्या पाम ऑइल दुधामध्ये मिक्स करायचा आणि दुधाचं फॅट आणि घट्टपणा वाढवायचा. तर या स्पॉटवर एकूण 200 लिटर आपल्याला असं डुप्लिकेट दूधच म्हणावं लागेल असं आपल्याला मिळालेलं आहे, जे अन्न व सुरक्षेच्या अधिकाऱ्याने ऑन स्पॉट नाश केलेला आहे आणि तसा पंचनामा केलेला आहे. याच्यामधला आरोपी जो आहे हा दुसऱ्यांदा याच्यावर हा गुन्हा दाखल आहे. 2025मध्ये पण त्याने सेम याच्यामध्ये असाच गुन्हा केला होता. त्याच्यामुळे आम्ही आता त्याला तात्काळ अटक करण्याची प्रक्रिया करत आहोत आणि त्याचा जो पहिला बेल होता तो देखील आम्ही कॅन्सल करणार आहोत.